जबाबदार व्यक्तीला जबाबदार पद दिलं आणि जबाबदारीची जाणीव असली तर काय घडू शकतंय हे लातूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष माजी मंत्री बसवराजजी पाटील यांनी दाखवून दिलंय। जेव्हा बसवराजजी पाटील यांना लातूर जिल्हा भाजपचं अध्यक्ष ग्रामीणचं केलं तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या आणि त्यावेळा बसवराज पाटील कोणते ही चर्चा होती। पण देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने अत्यंत जबाबदारीनं लातूर जिल्ह्याच्या भाजपला मोदी फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वात काम करणारी फळी असली पाहिजे, तो मॅनेज होणारा अध्यक्ष नसला पाहिजे आणि अशा एका प्रकारे त्यांना जिल्हाध्यक्ष केलंय हे आता हळूहळू लक्षात येत आहे। बरेच जिल्हाध्यक्ष आम्ही बघतो की काही नाते गोते गोळा करतात, काही मित्रमंडळ गोळा करतात, काही घरगडी गोळा करतात, काही जण आणखीन काही करतात। पण बसवराजजी पाटील हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्यांना कोणीही खिशात घालू शकत नाही किंवा अर्थकारणासाठी तोंड हिरवं पिवळं करणारे ते नाहीत। ताकद आहे, कॉन्फिडन्स आहे, नियोजन आहे, दिशा आहे आणि म्हणून सुरुवातीला जेव्हा वाटलं होतं की बसवराजजी पाटील कसं बाबा काय बाबा, पण जेव्हा त्यांची नियुक्ती झाली आम्हाला आठवतंय ग्रँड हॉटेलमध्ये ग्रँड कार्यकर्त्याची बैठक झाली, पत्रकार परिषद झाली, शासकीय विश्रामगृहावर नंतर पत्रकार परिषद झाली आणि त्याच बरोबर त्यांनी जीएसटी संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली। त्यानंतर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांचाही एक जीएसटी संदर्भात व्याख्यान ठेवलं होतं। अण्णाभाऊ साठे जे संदर्भात जयंतीचा कार्यक्रम ठेवला होता आणि हे सर्व करत असताना मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या वेळेस संयोजक हे जरी रमेश कराड असले तरी या संदर्भात वातावरण निर्मिती करण्याची जिल्हाध्यक्ष म्हणून जी जबाबदारी काय हे स्वतः दस्तूर खुद्द बसवराजजी पाटील यांनी आणि प्रत्येक कार्यक्रमाला सगळं समता बंधुत्व न्याय आणि खऱ्या अर्थानं विकासाचा वेग वाढला पाहिजे नसता बऱ्याच वेळा मीच वर संपर्कात राहणार, खाली मात्र कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तुडवणार, मी इतरांना भेटाल तर याद राखा अशा प्रकारचं नाही। आणि तशी दिमाग ना अभिमन्यू पवार यांच्यामध्ये आहे, ना संभाजीराव पाटलामध्ये आहे, ना रमेश कराडमध्ये आहे, कारण सगळे जण त्यांना चांगल्या प्रकारे ओळखून आहेत आणि म्हणूनच त्यांनी जेव्हा पत्रकार परिषद जिल्हा कार्यकारिणी करण्यासाठी केली समतोल फार अवघड असते काय आणि ही कार्यकारिणी करत असताना युवा अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, महिला अध्यक्ष असतील किंवा वेगवेगळ्या सेलचे लोक असतील आणि परत जिल्ह्याला न्याय दिला पाहिजे, संतुलन झालं पाहिजे एक अशा प्रकारचं। आणि जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा स्वयंभू नेतृत्व असल्यामुळं एकटे पत्रकार परिषदेला होते, काही विरोधी पक्षाचे मित्र कोणीच कसं बरोबर नाही हो, अहो कोणीच कसं बरोबर नाही, एक राहिला समजा अभिमन्यू पवार आहे तर संभाजीराव नाही तर रमेश कराड नाही म्हणजे की त्याची वेगळी चर्चा होते आणि त्याने स्वतः अत्यंत एक समन्वय योग्य न्याय मग औसा असेल, निलंगा असेल, उदगीर असेल, अहमदपूर असेल, चाकूर असेल आणि लातूर ग्रामीण असेल या सगळ्याला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर एक सातत्यानं बऱ्याच वेळा काही गोष्टी असतात कामाच्या वगैरे तर मुझे जो मैं सबको श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न करणारे काही मंडळी असते, पण बसवराजजी पाटील हे डायरेक्ट
पालकमंत्र्यांना तुम्ही काय हे मंडळ अध्यक्ष आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे। आणि हे करत असताना माझ्यामुळं आहे असं नाही, तर हे पक्षाचं धोरण आहे, पक्षाचा कार्यक्रम आहे। आणि या दरम्यानच्या काळामध्ये महसूल मंत्र्याचा जो शेतकरी मेळावा ह्याला झाला आपल्या काय म्हणतात मुरुमला, तो तर एक वेगळाच। पण त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा सप्ताह साजरा करत असताना रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील आणि त्याचबरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रम, आणि त्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये लातूर जिल्ह्यात चमकेगिरी नाही, फक्त फेसबुक नाही, तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महिला या रक्षाबंधनाच्या, कारण पक्ष संघटनेत बघत असताना महिला पाहिजे, युवक पाहिजे, वृद्ध पाहिजे, सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे। आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि रक्तदान सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झालं। आणि अशा एका परिस्थितीमध्ये हळूहळू लोकांना कळत आहे की आज त्यांच्या तोडीला तोड देण्यासाठी कहा राजा भोज आणि कहा गंगू तेली म्हटल्यासारखा विरोधी पक्षात तेवढा पॉवरफुल अध्यक्ष नाही, वरून निधी आणायचा आणि त्याचा कसा विधी करायचा हे अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये सगळ्याला सन्मान आणि कुणीही आगाऊपणा करायचा नाही। शिस्त म्हणजे शिस्त, डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन नसता बऱ्याच वेळा ह्याचे जास्त माणसं त्याचे जास्त माणसं अशा प्रकारचं खेळ खंडोबा होत असताना पाहायला मिळतं। पण एक मुख्यमंत्र्याबरोबर एवढी अतिवृष्टी असताना त्यांनी मुख्यमंत्र्याबरोबर दौरे, त्याचबरोबर निलंग्याला मेळावा, उदगीरला मेळावा, अहमदपूरला मेळावा, चाकूरला मेळावा आणि लातूर येथे अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जो भव्य दिव्य त्यांचा सत्कार सोहळा झाला। आणि मला आता आम्हाला कळायला लागले आणि विरोधी पक्ष सुद्धा घाबरून गेलेला आहे। आता काही जण बाशिंग बांधून महिला अध्यक्ष आहे, मग आमच्या तालुक्याचा होणार, तमक्या होणार। मी सांगतो हे एरिया गबाळ्याचं काम नाही आणि हे कुठल्याही सबऑर्डिनेटचं, आमदाराचं, माजी आमदाराचे बसवराज पाटील हे एक पैसे मुंडे नाहीत। त्यामुळं त्यांना औसा तालुका तर माहितच आहे, निलंगा माहित आहे, उदगीर माहित आहे आणि महाराष्ट्राच्या काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते आता हळूहळू गतिमान करण्याचं लातूरमध्ये एक सुसज्ज कार्यालय सुरू केलेलं आहे। आणि त्या कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम, जनसंपर्क असेल, गावागावापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी जे अतिवृष्टीग्रस्तांना मदत केली ते सुद्धा, आणि भडक बोलणं नाही, भडक वागणं नाही, फक्त बोलाचा भाग बोलाची कडी नाही, एक क्रियाशील, सक्रिय आणि प्रशासनाची जाण आणि भान असलेले अध्यक्ष असल्यामुळं विरोधकांच्या झोपा उडालेल्या आहेत। आता जिल्हा परिषदचं आरक्षण पडलेलं आहे, आता हळूहळू इच्छुकांची गर्दी वाढत चाललेली आहे। स्वयं घोषित काही जण मी इथून उभा राहणार, मी येणार, कोणी म्हणतंय महापूरचाच होणार, कोण म्हणतंय काडगावचा होणार, कोण म्हणतंय निलंग्याचा जीप अध्यक्ष होणार। तर अशा प्रकारे एक कोणालाही न डगमगता पक्षशिस्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम आणि मग मन की बातचे कार्यक्रम असतील, वेगवेगळे ध्येय धोरण असतील आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यातून जी मदत मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीला देण्याचं काम सुद्धा ते करत आहेत एक शिस्तीत। आणि आम्हाला असं वाटतं की गेल्या वेळेसपेक्षा चांगलं चित्र जिल्हा परिषदेच्या बाबतीत राहू शकेल, राहील आता। आणि यामध्ये थोडा बहुत स्थानिक लोकांच्या गडबाजीमुळे असेल, स्थानिक लोकांचा जातीवादी वागणं असेल, पण बसवराजजी पाटील हे यांना असं कराच म्हणून चुकीचं कुणीही सांगू शकत नाही। त्यामुळं आतापर्यंतचं कार्य
ये तो झांकी है, अभी जिला परिषद और बहुत कुछ बाकी है। मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आता कळलं ना बसवराज पाटलाला का जिल्हाध्यक्ष केलं, कारण कटपुतळी नाहीत, अभ्यासू आहेत, या सर्व गोष्टीचा संघटन कौशल्य आहे, या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.